रॅकवरचे भांडे सगळे काढले आणि इथे किचनवरती पण पसारा. गुड मॉर्निंग सर्वांना. तर येथे ना बाहेरून आल्यानंतर आहे ना एक दिवस मी थोडा आराम केला आणि मग त्यानंतर आहे ना इथे सर्व काही भांडे घासण्यासाठी काढलेले आहे. तर रॅकवरचे ना भांडे घासायचे आहे. तर मग सर्व काही छान असं स्वच्छ घासून ठेवायचे, म्हणजे परत पावसाळा पण चालू झाला का मग परत नाही घासता येत. तर मग काही ऊन पण पडत नाही, त्यामुळे मग बाहेरून आल्यानंतर मी येथे आता लगेचच भांडे सर्व काही घासण्यासाठी घेतलेले आहे. रॅकवरचे भांडे छान असं स्वच्छ घासून ठेवलेले आहे. तर येथे बघा तांबे पितळाचे पण भांडे ठेवलेले आहे. तर मग ते थोडे बाजूला ठेवले, त्यांना थोडासा वेळ लागत असतो घासून स्वच्छ पुसून मग ते वाळत घालायला लागत असताना मग ते थोड्यासाठी बाजूला ठेवले. आता बरण्या घासायच्या आहे. ऊन आहे तोपर्यंत मग पटपट असे सर्व काही भांडे घासून घ्यायचे आहे मला. तर येथे बघा किचनवरती सर्व काही पसाराच पडलेला आहे. तर मग आता इथे बघा 11:15 वाजले, सर्व काही भांडे घासायचे आहे. हाय हॅलो नमस्कार, मी रुचाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला माहेरून आले मी आणि आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर हे बघा भांडे काढले घासण्यासाठी, रॅकवरचे भांडे सगळे काढले आणि इथे किचनवरती पण पसारा. आता हे राहिलेले भांडे ना सर्व काही छान असं घासून घ्यायचे आणि मग उन्हामध्ये ना वाळत घालायचे. तर बाकीचे काही भांडे घासलेले आहे ना छान असं आता उन्हामध्ये ना सुकत ठेवलेले आहे. मग छान असं कडक उन्हामध्ये सुकल्यानंतर आतमध्ये घ्यायचे. तर इथे बघा जे राहिलेले भांडे होते ना ते पण घासून छान असं स्वच्छ कपड्यानं पुसून मग आता इथे उन्हामध्ये ना वाळत घातलेले आहे. तर मिस्टर असले म्हणजे मला मदतीला थोडंसं करतच असता मदत. तर मग ते असले का त्यांच्याकडं रॅकच असते घासण्यासाठी, तर ते रॅक बाहेर उचलून छान असे घासून ठेवत असतात. तर मग आता जे राहिलेले बरण्या वगैरे होत्या ना त्या पण छान असं स्वच्छ करून आता इथे उन्हामध्ये वाळत घातलेले आहे. आणि ते पितळाच्या समयान ते होत्या ना ते पण छान असं घासून घेतलेले आहे मी. तर येथे बघा बॅनर होते ना ते पण छान असं स्वच्छ उन्हामध्ये वाळत ठेवलेले होते. येथे शंभू झोपेतून उठला आणि हे बघा त्याचे ॲक्शन काय आहे. तर तो विचारत होता इथली रॅक कुठे गेली काय, ते बघा त्याला वेगळंच वाटत होतं. आणि येथे छान असं भांडे पण छान असं उन्हाने ना सुकलेले आहे. तर आतमध्ये सर्व काही आता गोळा करून घ्यायचे आहे. तर मग आता येथे मी सर्व काही भांडे आता कॅरेटमध्ये भरून आतमध्ये घेणार आहे. हे बघा छान असं रॅक पण स्वच्छ दिसत आहे. तर येथे मग बॅनर वगैरे सर्व काही सुकलेले आहे. तर आता इथे रॅकवरती छान असं अंथरून घेतलेले आहे. तर जे सुकलेले भांडे आहे ना मग आता सर्व काही थोडे थोडे करून आतमध्ये घेऊन यायचे. तर शंभू नसला मदतीला म्हणजे मग माझं कामच पूर्ण होत नाही, असं काही आहे. शंभू झोपेतून उठला आणि त्याची चालली लुडबुड, आता येथे बघ तेथे बघ, मग तेच चाललंय त्याचंवालं, इथे काय ठेवलंय तिथे काय ठेवलंय. तर आता येथे छान असं स्वच्छ करून रॅकला पण भांडे लावून घेतलेले होते. आणि सायंकाळच्या वेळेला ना इथे थोडा वेळ मी छान असं वातावरणामध्ये ना बाहेर येऊन बसलेले होते. तर मुलं पण खेळत होते, त्यामुळे मग येथे येऊन बसलेली आहे मी. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण.